आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. प्रभूला महिमा देतो. फार उत्सुकतेनं परमेश्वराच्या मंदिरामध्ये बरेच लोक आलेले आहेत आणि आनंद वाटला की मुंबईची टीम, महिला मंडळाची टीम, ते म्हणत होते की आम्ही वर्षभर प्रयत्न करत होतो की सोलापूर शिलो चर्चला जावं, सहभागित अटेंड करावे, आणि आल्यावर त्यांनी सांगितलं की देवानं आमचं स्वप्न पूर्ण केलं. किती सुंदर दिवस असेल नाही का? तुम्ही मुंबईमध्ये, आम्ही सोलापूरमध्ये, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर सगळेजण आपण स्वर्गात एकत्र, नाही का? अशी उपासना या ठिकाणामध्ये वसईचे ते ब्रदर पॅरालिसिस झालेला आहे, मला वाटतं 12-13 वर्ष काहीतरी, परंतु ते पण धडपड करत आले. लांबचा प्रवास, वसई भरपूर लांब आहे, परंतु तरीसुद्धा एक अंतःकरणामध्ये उत्सुकता असते की नाही, जाऊन देवाच्या लोकांना, संतगणांना भेटावं, त्याच्या उपस्थितीचा अनुभव घ्यावा. निश्चितच देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे बरं का. आणि मला नवल वाटतं की लोक एवढ्या लांबून लांबून परमेश्वराला भेटण्यासाठी येतात, परंतु कधी कधी जवळच्या लोकांनाच, नाही का, जवळच्या लोकांना येशू लांब आहे, लांबच्या लोकांना येशू जवळ आहे. हे लोक जर सोलापूरमध्ये असते तर त्यांनी दर रविवारी आले असते, आहे की नाही? प्रश्न तो आहे की तुमचं देवावर प्रेम किती आहे. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, छळ, उपासमार, हे तर विभक्त करणारच आहे तुम्हाला. पण पौल म्हणतो नाही, मला देवापासून तोडण्याची ताकद कोणामध्येच नाही. ज्यांचं देवावरती प्रेम नाही त्या लोकांसाठी ख्रिस्त नाहीच आहे. आम्ही पाहतो की शास्त्री परुषी येशूकडे आल्यावर येशूचं शिक्षण पाहून थक्क झालेले जकातदार, पापी आणि मोठ्या पदावरचे अधिकारी, ज्यास यांच्याकडं त्यांनी पाहिलं तर ते येशूच्या जवळ गर्दी करत बसलेले आहेत. शास्त्री परुषी येशूच्या शिष्यानं म्हणते, ते तुमचे गुरुजी पापी लोकांबरोबर का बसलेले आहेत? आणि येशूचं उत्तर फार सुंदर होतं, अरे रोग्याला डॉक्टरची गरज आहे, तुम्ही बरे झाले म्हणून दोष काढता, परंतु हे रोगी आहेत म्हणून माझ्याकडे उपचार करायला आले. आणि आम्ही सगळ्यांना उपचाराची नितांत गरज आहे, प्रत्येकाला बरं का. असं कोणीच या ठिकाणात म्हणू शकत नाही 100% मी पूर्ण झालो आणि आता मला वचनाची गरज नाही. 100% कोणच नाही, सगळेजण अपूर्ण आहेत. आणि पौल सुद्धा म्हणतो एवढ्यात पूर्ण झालं असं नाही, येशू आल्यावर सगळे पूर्ण होणार आहे. तोपर्यंत आम्हाला प्रत्येकाला वचनात वाढवायचंय, प्रत्येकाला बरं का. वचन वाचणं, वचनामध्ये वाढणं, टिकून राहणं, देवाची समक्षता, सानिध्य मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द मनुष्याच्या जीवनाला एक मार्गदर्शक असतो आणि निराशा काढणारा असतो. एखादं वचन कोणाच्या जीवनात कसं काम करेल सांगता येत नाही. मला आनंद वाटतो की पुष्कळ लोक सांगत होते की सुसाईड करण्याचा विचार होता, सगळं काही बंद झालं होतं, असं वाटलं की आता मरावंच. तर तेवढ्यात तुमचं वचन समजलं, सोप्या भाषेमध्ये आमच्या दैनंदिन प्रश्नाशी निगडीत असणारी वचनं देवाने एवढी कृपा पुरवली, एवढी कृपा पुरवली की प्रत्येक संदेश लोकांपर्यंत जातो. आणि त्यांचे रोजचे प्रश्न काय, त्यांच्या जीवनातल्या समस्या, त्या रोजच्या प्रश्नांशी निगडीत असणारं देवाचं वचन असतं. रोजच्या प्रश्नांमध्ये लोक एवढ्या संकटात अडकलेत, जगण्याचा मार्ग माहीत नाही, कर्जबाजारीपणामध्ये अडकून पडलेले आहेत, एवढं कर्जाची दलदल, एवढं काही त्याच्यामध्ये अडकून पडले की बाहेर कसं पडायचं त्यांना मार्ग नाही. तुम्ही धन्य लोक आहात. आज सकाळी परमेश्वराच्या मंदिरात त्याचा भाग तुम्ही बनलेला, परंतु कित्येक लोक असे त्या अंतरुणावरती पडलेले आहेत, आशा संपलेली आहे. आणि त्या लोकांपर्यंत देवाचं वचन कोण पोहोचवणार? म्हणून अंतःकरणामध्ये ती उत्कंठ असली पाहिजे देवाला भेटण्याची, आणि तुमच्या लेकरांना सुद्धा ती उत्कंठ असली पाहिजे. का? कारण देवापासून दूर राहणं हे आम्हाला परवडणारच नाहीये, कधीच नाही परवडणार.
ज्या दिवशी तुमच्याकडे देव नसेल, असं लिहिलंय, सकाळी उठल्यावरती योब रोज आपल्या लेकरांचं शुद्धीकरण करत होता आणि सैतानाला त्याच्या लेकरांवर, त्याच्या संपत्तीवर हल्ला करायचा होता. बरं का, नीट ऐका. पण योब आपली लेकरं घेऊन देवाच्या संगती सकाळी उठल्यापासून त्यांना देवाच्या समक्षतेमध्ये ठेवत होता. आणि काय त्याची प्रार्थना होती? न जाणो माझ्या लेकरांनी काही पाप केलं असेल तर. जेव्हा पाप केलं जातं ना, तेव्हा तो लुसिफर अटॅक करणारच आहे. म्हणजे लुसिफर त्या योबाच्या घराभोवती दबा धरून बसलेला होता. एकदा तरी योबाची लेकरं पापामध्ये सापडावी, मग मला त्यांच्यावरती हल्ला करता येईल. आणि असं लिहिलं की तो लुसिफर देवाला म्हणत, काय फुकट भय बाळगत आहेत का? तू काहीतरी प्रोटेक्शन त्यांना दिले ना, तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. आज तुम्ही निरोगी आहात म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये तुमचं जीवन प्रभूनं आनंदित केलं, भरपुरी तुमच्याकडं. तुम्ही गाणं पण गाता, भरपुरी भरपुरी परमेश्वर के भवन में आनंद की भरपुरी है. जगात आनंद नाहीये. का व्यसनामध्ये अडकून पडलेत? का आत्महत्या करत आहेत लोक? सगळं असताना सुद्धा तरुण तरुणी वाम मार्गाला का जात आहेत? त्याचं कारणच आहे, सगळं आहे पण त्यांच्याकडे येशू नाही. मग एक सकाळी योबाच्या लेकरांच्या जीवनामध्ये ती आली. देव तर आमचा अन्यायी देव नाही. असं होणार नाही की योबाच्या लेकरांनी पाप केलं आणि देवाने त्यांना मारून टाकलं. काहीतरी एक प्रसंग आहे योबाच्या पुस्तकामध्ये, देवाच्या न्यायासंबंधानं तो कधीच चुकत नाही देव. मग काय फक्त सैतानाला चॅलेंज करण्यासाठी त्यानं योबाची लेकरं मारली का? कुठंतरी काहीतरी चुकलं, काहीतरी अशी घटना घडली की ज्याच्याद्वारे परमेश्वरानं प्रोटेक्शन काढल्यामुळं त्याची लेकरं मेली, त्याची संपत्ती गेली. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये नसता त्यास तुमची संपत्ती, तुमचं आरोग्य, तुमची लेकरं सगळे धोक्यामध्ये आहेत, सगळे धोक्यामध्ये आहेत. आणि एक दिवस नाशासाठी पुरेसा आहे. बरं का, योबाच्या जीवनातला एक दिवस, एक रविवार तुमचा नाश होण्यासाठी पुरेसा आहे. एक संडे, एक परमेश्वराची उपस्थिती आम्ही गमावली तर आमच्या परिवाराचा किंवा आमच्या नाशासाठी पुष्कळ आहे, आमच्या शरीरासाठी पुष्कळ आहे. जिथे योबाचं आरोग्य निघून गेलं होतं. अशी एखादी घटना आमच्या जीवनात घडू शकते की त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की असं का घडलं, त्याचं उत्तर तुम्ही कधी शोधून तुम्हाला सापडणार नाही. परंतु जो खरा प्रामाणिक व्यक्ती आहे आणि तो देवाला, पवित्र आत्म्याला विनंती करतो, माझं कुठं चुकलं ते मला सांग. म्हणजे आज आम्ही पाहणार आहोत येशू नसल्यानंच हैराण असणाऱ्या, येशू नसल्यानं जीवनामध्ये हैराण आहे. फार सुंदर आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ते दाखला वाचलेला आहे, ती घटना पवित्र शास्त्रामधली. परंतु त्याच्यातला मुख्य भाग जो आहे तो येशू असणं किती महत्वाचं आहे. कोणी तुमच्या संगती नसलं तरी चालेल, पण येशू संगती असावा. कोणी नसलं तरी चालतंय. आम्ही म्हणतो नाही, नवरा संगती नाही, लेकर नसं, हे संगती नाही, बरं ते असून तुमचे काय दिवे लागणार आहे? काय दिवे लावणार आहे? ते तुम्हाला त्रासच देणार आहे. परंतु येशू जर तुमच्या संगती असेल तरच तो त्रासातनं बाहेर काढणार आहे. म्हणून जगाला आणि परिवाराला फक्त येशूची गरज आहे, फक्त येशूची गरज आहे. लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या गोष्टींना पारखून बघा आणि पारखलं पण, नाही का? आई म्हणते नाही का, मुलगा मोठा झालाय, तरुण झालाय, अशांत राहतो, बेचैन राहतो, आता त्याचं मन घरात नाही, सारखं बाहेर पडतो. मग आम्ही म्हणतो आता याचे 2चे 4 हात करायला पाहिजे. करून बघा, मग त्याचे 2चे 4 हात केले जातात. आता आई म्हणती मुलगा अशांत होता आणि सून करून आल्यावर घर अशांत झालं. मग अजून आम्ही प्रार्थना करतो, पळत साहेब यांच्या दोघांमध्ये खूप भांडण आहे, आता ही भांडणं थांबावीत, यांना देवानं लेकरू द्यावं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये वाद थांबतील, भांडणं थांबतील. मग ते पाळकाला, पाळक साहेब प्रार्थना करा. ठीक आहे, पाळक पण प्रार्थना करू, देव पण म्हणतो घ्या. अब्रामाला म्हटलं ना, तुला काय पाहिजे? एवढी प्रॉपर्टी कमवली देवा, मला मुलगा दे. हे सगळं आता चाकराच्या नावाने, ठीक आहे घे मुलगा. त्याने दिला इश्माईल. भांडण सुरू झालं घरात. इश्माईल नको, सारे पासून मला इसाक पाहिजे. इसाक पण दिला, घरात वाद निर्माण झाले. लक्षात ठेवा, घरातल्या वादाला कारण सगळं आहे पण येशू नाही. आणि माणसाकडे काहीच नसतं, येशू असतं, त्याचं जीवन शांत असतं. काही नाही पण येशू असू द्या. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का,
सगळे असून सुद्धा तुम्हाला एकटं वाटतं. सगळेच बरं घरामध्ये बघा, तुमचे डायलॉग ऐका तुम्ही, नवरा आहेत, लेकर आहे, सगळं आहे. भांडताना शेवटी एकटं आलं, एकटं मरायचं. आधी कशाला प्रार्थना करून घेतली? तरुण होता त्या, बाळक साहेब मला नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करा, आणि मग तो पण मला पत्नी मिळावं म्हणून, आणि त्याचं पण काय उपयोग नाही. कुणासाठी किती पण मरा, काही फायदा नाही. अरे मरायसाठी तर प्रार्थना करायला आला होता ना. माझं लग्न जुळावं म्हणून सांगण्याचं तात्पर्य, सगळ्या गोष्टी तात्कालिक आहे, टेम्पररी आहे, पण देव कायम आहे. तोच पाहिजे सांगते. फक्त देव सांगते असा बरं का. आणि तो नसला की जीवन हैराण होतं. एवढं हैराण होतं, एवढं हैराण, इतकं वल्ली मारून 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 पहा तुम्ही, इतकी धावपळ असते. आधी लग्नासाठी धावपळ, मग घरासाठी धावपळ, मग लेकरासाठी धावपळ, मग ऍडमिशनसाठी धावपळ, मग ऍडमिशन झाल्यावर पुन्हा त्याला नोकरीसाठी धावपळ, पुन्हा त्याला मुलगी. काय धावपळ, किती वल्ले मारायचे. तेच चक्र नाही का. याचं लग्न, मग त्याचं लग्न, मग नातवंड, मग परतुंड, आणि ते झालं की मग वय झालं की पैसे साठवायला. काय मेल्यावर माझी प्रेतक्रिया नीट व्हावी. आमच्या वाड्यामध्ये एक अंकल होते, त्यांच्याकडे आम्ही उसने पैसे मागायला, ते म्हणते नाही आहेत माझ्याकडे, देतो. आमच्या याला माहिती, विचारा तिला, पण ते माझ्या पेटीचे पैसे आहेत. कारण त्यांना माहिती मेल्यावर पोरं नीट पुरतील का नाही त्याची गॅरंटी नाही. लक्षात ठेवा, सगळं जे आहे ना ते नाशाकडे घेऊन जाणार आहे, फक्त येशू सार्वकालिक जीवनाकडे नेतो. आणि आज आम्ही तेच पाहणार आहोत. लुकाचं मत्तयाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 22 पासून 27 पर्यंतची वचनं वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 22 ते 27 वचन. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे. तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिलं. मग लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला. आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. बस एवढं सगळं वाचलं तर त्याच्यातला एकाच गोष्टीवरती आमचा फोकस येतो की येशूचे शिष्य हैराण झाले. कोण हैराण झाले हो? येशूचे शिष्य. आणि तुम्ही कोण आहात का नाही? शिष्य. तुम्ही येशूचे शिष्य आहात. बरं, तुम्ही ज्या कालखंडामध्ये राहतात तिथं येशू पवित्र आत्म्याच्या रूपाने आमच्यामध्ये प्रत्यक्ष दिसत नाही तुम्हाला, पण येशूचे शिष्य ज्या कालखंडामध्ये राहत होते त्या कालखंडामध्ये येशू प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर होता. आता तुम्हाला येशू तुम्हाला पाहायचा तर मला तुम्ही एवढ्या लांबून मुंबईवरून, वसईवरून, अजून कोण मिरज, सांगली, बऱ्याच ठिकाणातून लोक आले. कशासाठी आले तुम्ही? का तुम्हाला तिथं येशू नाही भेटला का? पण तुम्हाला येशूला जवळून पाहायचं. मग तुम्ही काय म्हणता? नाही, शिलो चर्च मध्ये गेल्यावरती आपल्याला येशू अजून जवळून सापडेल. बरं, तुम्ही इकडे येण्याचं कारण पण काय? कुठंतरी तुम्ही हैराण झालेला आहात. हैराण झाल्याशिवाय कोणी आपलं ठिकाण नाही सोडत. एवढं तुम्हाला कुठंतरी जास्त त्रास झालेला आहे. मग शारीरिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, भावनिक त्रास असणार आहे, कर्जाचा त्रास असेल, कुटुंबातली व्यवस्था बिघडलेली असणार आहे. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही प्रार्थनाशील आहात, पण कधी कधी घरातली परिस्थिती एवढी कठीण झालेली असते की तिथं तुम्ही हैराण झालेला आहात. आता तुमची हैराणीचं कारण पण तुम्हाला समजलं पाहिजे. मुळामध्ये मनुष्य या हैराणीतनं बाहेर पडण्याचा मार्ग तपासतो. त्याला असं वाटतं यातनं बाहेर कसं पडलं पाहिजे. तसं शिष्यांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो
ते वादळ एवढं आलं आणि त्या वादळामध्ये लाटांनी ते जहाज हैराण झालं, ती नाव हैराण झाली. म्हणजे त्यांना त्यातून बाहेर पडायचं, पण कारण नाही शोधून घेतलं त्यांनी. हे कारण त्यांना समजलंच नाही की हे आणि जहाज कसं, हे त्यांची नाव कशी काय हैराण झाली आहे, त्याची कारणं तपासली पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं मोठं घोंगावणारं वादळ येत राहणार आहे. परिवारामध्ये येतील, व्यापारामध्ये, नोकरीमध्ये येईल, आर्थिक स्थितीमध्ये. लक्षात ठेवा, सैतानाचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे डावपेच आहेत आणि वेगवेगळ्या अंगानं तो तुमच्या घरामध्ये काम करत असतो. कोणत्या अंगानं? जे तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सापडणार आहे, दुसरीकडे कुठं सापडणार नाही. आणि पाहतो की सैतानाला इयोबाच्या जीवनामध्ये काम करायचं होतं, तर त्यानं पहिल्यांदा त्याची लेकरं मारली. म्हणजे फॅमिलीवरती पहिला तो आघात करत असतो, तुमच्या कुटुंबावरती तो आघात करणार आहे. या कुटुंबाला नष्ट करण्यासाठी, या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. आज सकाळी जर तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. पत्नीनं आपल्या पत्नीचा गळा दाबला आणि स्वतः पण फाशी घेऊन मेला. कारण काय त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याच्यात दिलं त्याने त्याच्या बापाला मारलं होतं. बापाला मारल्यावर त्याला दवाखान्यात टाकलं आणि दवाखान्याचा खर्च 2 लाख रुपये होता. आता त्याला हा दवाखान्याचा खर्च द्यायचा होता, म्हणून पती पत्नीच्या घरात भांडणं चालले की का तुझ्या बापाला तू पैसे देतो, त्याला आता यानं मारल्यामुळे पैसे द्यावेच लागणार आहेत. मग आता बायको भांडते, मग त्यानं काय केलं, लेकरं पाठवून दिले आई वडिलांकडे. आणि अशा परिस्थितीमध्ये घरातला वाद विकोपाला गेला. त्यानं पत्नीचा गळा दाबला. त्याला नंतर कळालं मी माझ्या बायकोला मारलं, आता मला जेलमध्ये जावं लागेल. आणि मग त्यानं पण गळफास घेतला. आता लेकरं अनाथ झाली, बाप दवाखान्यामध्ये. मग आता किती कुटुंब उद्ध्वस्त झालेले. या हैराणीचं कारण काय आहे? या कुटुंबाच्या बिघडलेल्या व्यवस्थेचं कारण काय आहे? आणि प्रत्येक घरामध्ये काही कुटुंब इतके वाद विकोपाला चाललेले आहेत की त्यांना असं वाटतं मारावं आणि मरून जावं, याच्यापेक्षा वेगळा विचारच करू शकत नाही ते. मग त्या जन्माला घातलेल्या लेकरांचं, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही लेकरांसाठी प्रार्थना केली, लग्नासाठी प्रार्थना केली, आई वडिलांनी मुलासाठी चांगलं स्थळ बघितलं, मग एवढं सगळं झाल्यावर जीवनातली हैराणी कमी झाली का? ती तर वाढली. दुःख तर जास्त वाढलं, प्रश्न जास्त वाढल्या, समस्या जास्त वाढल्या. ना लेकरं सुरक्षित आहे, ना पती सुरक्षित आहे, ना पत्नी सुरक्षित आहे, ना आई वडील सुरक्षित आहे. मग सगळीकडे तुम्हाला हैराणी दिसती. त्याचं पहिलं कारण आम्ही पाहणार आहोत. का तर त्या 22 वचन आपण वाचूया. 22 वचन. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिलं. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांत. पहिलाच मुद्दा, तुमच्या घरामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, तुमच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या वादळाचं पहिलंच कारण असं लिहिलं, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर निघून गेला. ऐका, जेव्हा तुमच्या घरात, तुमच्या परिवारामध्ये प्रार्थना करणारी व्यक्ती नसते, त्याच वेळेस तुमचं घर, तुमचा परिवार, तुमची नोकरी धोक्यामध्ये, आणि तिथं वादळ येणारच आहे. जर परिवारातच प्रार्थना करणारा व्यक्ती कोणी नाहीये, ठीक आहे, तुम्ही चर्चमध्ये जाता, त्या ठिकाणामध्ये तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करेल, प्रार्थना करणारे पाळक सेवक तुम्हाला सापडतील, पण परिवाराचं काय? आज परिवारामध्ये जर प्रार्थना नाही तर तुमचा परिवार असुरक्षित परिवार आहे. प्रार्थनेची गरज आहे परिवारामध्ये. शास्त्र सांगतं, येशू त्यांना म्हटला पुढे जा. ऐका, आम्हाला सगळ्यालाच पुढे जायचंय. आई वडील म्हणतात लेकरांना शिकून पुढे जा. कधी कधी पत्नी पण पत्नीला प्रोत्साहन देतो, पती पत्नीला प्रोत्साहन देतो, शिकून पुढे जा. आता तू तशी राहू नकोस, माझीच आहे, तू शिकून पुढे जावं. मग ती शिक्षण घेते, पुढे जाण्याचा प्रयत्न करते, मोठ्या हुद्द्यावरती पोहोचती. मग तिच्या घरामध्ये पण आता आर्थिक बाजू तिच्या भक्कम झालेल्या असतात. पण आर्थिक बाजू भक्कम झालेली असताना प्रार्थनेच्या बाजूचं काय आहे? प्रार्थना करण्याचं आणि त्याचं महत्व काय? तुम्ही तुमच्या लेकरांना शिक्षण देऊन उच्च शिक्षित केलेले, चांगल्या पदावरती गेलेले, आणि तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. काय स्वप्न पूर्ण केलं? की माझी लेकरं शिकून मोठी झालेली. अरे ठीक आहे, तुमची लेकरं शिकून मोठी झाली, पण प्रार्थनेचं काय? जर ती किती मोठ्या पदावरती गेली, ऐका, कोणतंही पद जीवनामध्ये तुम्हाला कधीच सुरक्षा देऊ शकत नाही. कोणतंच पद, कोणता बिझनेस, कोणतं एज्युकेशन, कोणती आर्थिक बाब,
ना तुमच्या घराला ना तुमच्या परिवाराला सेक्युअर करू शकणार आहे. तुमचं शिक्षण पण तुम्हाला सेक्युअर करू शकणार नाही. किती पण तुम्ही शिका, मोठे व्हा, पुढे जा. शास्त्र सांगतं शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल यांच्या ठाई राजाला सगळ्यांपेक्षा जास्त ज्ञान दिलं. त्यात दिसलं त्याला की खूप ज्ञानी आहे. परंतु या ज्ञानानं त्यांना नाही वाचवलं कोणी, फक्त प्रार्थनेनं वाचवलं. आज परिवारामध्ये नेमकं सगळ्या गोष्टी मुबलक आहेत. माझ्या जीवनामध्ये पण सगळ्या गोष्टी मुबलक आहेत. ओळख आहे, 4 लोक मला ओळखतात. ज्याच्यामध्ये मी हात घालतो त्याच्यामध्ये सक्सेस मला येतं. माझ्या हातामध्ये पैसा खेळतो. मी बोलल्याबरोबर माझ्या शब्दाची लोक किंमत करतात. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु ज्या वेळेस तुम्ही निराशेच्या गर्तेमध्ये पडाल, तुमचा पैसा सुद्धा तुम्हाला त्यातनं बाहेर काढू शकणार नाही काढू शकणार. एवढी ओळख आहे ना, ही ओळख सुद्धा तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकणार आहे. डिप्रेशन मध्ये आलेला व्यक्ती, निराश झालेला व्यक्ती, त्याच्या समोर जगण्याचा मार्गच नसतो. प्रिया, शास्त्र सांगतं येशू प्रार्थनेसाठी वर निघून गेला. मग येशूला माहित नव्हतं का मी प्रार्थनेसाठी वर गेल्यावर इथं वाद? त्याला सगळं माहिती आहे. त्या पेत्राला म्हणतो जा तू ग टाक, माशाच्या पोटामध्ये तुला 2 नाणी सापडतील, घेऊन ये. एक कैसराचं कैसराला आणि देवाचं ते देवाला दे. मग येशूला माहित नाही का आता मी डोंगरावरती गेल्यावर वादळ येणार? हे माहिती होतं, पण त्याला शिकवायचं होतं काहीतरी शिष्यांना. मी एवढे वर्ष तुमच्या बरोबर चाललो आणि एवढं सगळं सांगून सुद्धा तुमच्या लक्षात येते का या लोकांनी प्रार्थनेला कधी महत्व दिलं नाही. येशू ख्रिस्त शेवटच्या दिवशी पण या पेत्र, याकोब, योहान तिघालाच डोंगरावरती घेऊन गेला. अजून एक गोष्ट मला सांगू का, 12 शिष्य होते, पण 12ला घेऊन तो डोंगरावर कधी गेला नाही, पण त्या तिघांना न्यायचा. आणि त्या तिघांना न्यायचा का, तर त्याला असं वाटत होतं हे 12 नाही तर कमीत कमी तिघांनी तर प्रार्थना शिकावी. 12 नाही तर कमीत कमी तिघांनी. म्हणून तुम्हाला दिसेल चर्च मध्ये येणाऱ्या लोकांची गर्दी भरपूर असते, पण प्रार्थना करणारे लोक किती आहेत? प्रॉब्लेम तो आहे. शिष्य म्हणून सगळेच येशूच्या बरोबर चाललेले आहेत, पण येशूला त्यांना हे शिकवायचं होतं जर प्रार्थना करणारा व्यक्ती तुमच्याकडे नाही तर तुमच्या जीवनामध्ये वादळ आहे, तुम्ही हैराण असणार. देवाचे प्रिय लोक, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या मंडळीचे तुम्ही भाग आहात त्या मंडळीमध्ये जर प्रार्थना करणारे लोक नसेल तर ती मंडळी सुद्धा हैराण होणार आहे. कोण वाचवणार? कोण वाचवणार आहे मंडळीला? कोण वाचवणार आहे परिवाराला? म्हणून मंडळीचं या दिवसातलं काम कोणतं? येशू ख्रिस्तानं ज्या या मंडळीची, पहिल्या मंडळीची रचना केली. या पहिल्या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का? या मंडळीच्या बाबतीमध्ये जरी येशूच्या बरोबर ह्यांनी प्रार्थना केली नाही, पेत्र, याकोब, योहान डोंगरावरती गेले, शेवटच्या दिवशी येशू सारखा येऊन त्याला 3दा म्हटला जागे राहा, प्रार्थना करा, परीक्षेत पडू नये प्रार्थना करा. त्यांनी त्यास प्रार्थना केली नाही. परंतु मला असं वाटतं या पेत्रानं एक उपदेश कुठंतरी प्रार्थनेचा केला होता. त्यामुळं पेत्र बंदीशाळेमध्ये होता आणि मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करत होती. परिणाम काय झाला? पेत्र बंदीशाळेमध्ये असताना मंडळी प्रार्थना करत होती, त्यामुळं पेत्राच्या जीवनातलं वादळ निघून गेलं. तुम्ही सुद्धा असे प्रार्थनेचे योद्धे बना की या मंडळीमध्ये असणाऱ्या लोकांचं जीवन तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे मुक्त करणारे लोक असले पाहिजे. तुमचं परिवार, तुमचं कुटुंब वादळामध्ये सापडणार आहे, हैराण होणारच आहे. हैराणीचं कारण काय आहे? एक स्ट्रगल तुम्हाला जीवनामध्ये सतत करावी लागणार आहे. लक्षात घ्या, जेवढे पृथ्वी तलावरती देवाचे महान लोक होऊन गेलेत, या लोकांच्या जीवनाचं सक्सेस, यश काय आहे? राजानं फरमान केलं इथून पुढं देशामध्ये कोणी सुद्धा प्रार्थना करायची नाही. पण दानिएलानं मात्र असं लिहिलं, तो घरी गेला, यरुशलेमेच्या बाजूच्या दिशेच्या खिडक्या त्यानं उघड्या ठेवल्या आणि प्रार्थना केली. त्याला माहिती होतं वादळ येईल, हैराणी होईल, पण प्रार्थना मला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढेल. ही प्रार्थनेची ताकद आहे. तुमच्याकडे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीची नितांत गरज आहे. हैराण तुम्ही का झालेला? कारण कोणी प्रार्थना करणारा नाही. म्हणून लक्षात ठेवा, आज कुटुंबाच्या समस्या घेऊन तुम्ही देवाच्या मंदिरात आला असाल, फार मोठ्या समस्या आहेत. अशी प्रार्थना. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, असं लिहिलं रिबिकेसाठी इजाकानं मध्यस्थी केली आणि देवानं तिला मुलगा दिला. ती पण वांज होती, तिला पण लेकराची गरज आहे. आणि इकडे आम्ही पाहतो की त्यानं प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर देवानं त्याला मुलगा दिलेला.
कधी कधी प्रार्थनेची परिस्थिती निर्माण होती, तुम्हाला करावी लागते प्रार्थना. म्हणून वादळ तुमच्या जीवनात असण्याचं कारण काय? का हैराण झालेला आहात? अहो समजून घ्या, हे फार सोपं आहे. सैतानाने माझ्यावरती हल्ला केला, आम्ही बरेच नाही सैतान आमच्या घरात काम करत आहे, मग तुम्ही हाताची घडी घालून बसला. सैतानाने फार तर आम्हाला त्रास दिला. बरं त्रास दिला तर काय? आम्ही म्हणतो नाही अमक्या अमक्या पाळकाला सांगू ना प्रार्थना करायला. मला रोज तसे कॉल येतात, मेसेज येतात, तुम्ही नुसतं ओके म्हणा. तुम्ही ओके म्हटला की आम्हाला बळ येतं, ताकद येतं. मी ओके ओके करत बसतो, तुम्ही ठोके ठोके मारत बसा. नाही का? तुम्ही काय हाताची घडी घाला, तोंडावर बसा आणि तुम्ही प्रार्थना करू नका. नाही हो, एकदा तुम्ही प्रार्थना करा, सैतान हैराण व्हायला सुरुवात होईल. तुम्ही प्रार्थना करत नाही म्हणून तुम्ही हैराण होता. लक्षात ठेवा, सैतानाला सगळ्यात जास्त भीती प्रार्थनेची. पुरावा काय? म्हणून तर त्यानं दानियल प्रार्थना करण्याचं थांबावं म्हणून राजाच्या डोक्यात घातलं. अरे या देशात जर लोक प्रार्थना करायला लागले तर खूप दानियल तयार होतील आणि मग मला काम करता येणार नाही. जेव्हा देशामध्ये प्रार्थना करणारे लोक उभे राहतील, त्या देशामध्ये सैतानाचं काम निघून जाईल, नष्ट होऊन जाईल आणि प्रत्येक परिवार हा परिवार बंधनमुक्त राहील आणि अग्नीनं आणि सामर्थ्यानं भरलेला राहील. असं देशाला प्रार्थनेची गरज आहे, मंडळांना प्रार्थनेची गरज आहे. म्हणून मंडळांमध्ये प्रश्न काय? कारण प्रार्थना नाही. ज्या दिवशी प्रार्थना नसती सैतान आपोआप काम करू लागतो. सैतानाला वाटतं की लोकांनी प्रार्थना करू नये. चर्चला त्यांनी जावं, सकाळी उठवतो, सिस्टर उठा लवकर लवकर, नाश्ता करा, तुम्हाला नाचायचंय. मग ते नाश्ता बी करतात, सगळं करतात, चांगले कपडे घाला, लोक तुम्हाला बघणार आहे, सगळं केलं. प्रार्थना करून निघाला का? खूप इझी आहे हे संदेश, पण खूप इझी आहे ही आराधना, पण खूप इझी आहे. पण आराधनेनंतर शिष्य येशू संगती होते, येशू डोंगरावर गेला आणि शिष्य तसे झाले. येते का लक्षात? येशूच्या बरोबर आहे. आता येशू डोंगरावर गेला प्रार्थनेसाठी, असं का म्हणू शकला नाही? अहो ज्यावेळेस एलिया अलिशाला सांगतो की आता माझा समय आलेला आहे, आता मी उचलला जाणार आहे, जाण्याच्या पूर्वी तुला काय माझ्याकडे मागायचं असेल तू माग. तू काय प्रार्थना करतो? तुमच्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट तसा मी तुम्हाला सोडणार. त्याचा इतका निर्णय पक्का होता, मी तुम्हाला सोडणारच नाही. तुमच्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला द्या. आता येशू शिष्याला म्हटला पलीकडे जा, मी प्रार्थनेला जातो. हे किती तोंड घुमे. मी प्रार्थनेला जातो म्हटलं ते म्हणले आता आपण काय एवढा बसणार का प्रार्थनेला? येशूला प्रार्थना करू द्या, आपण जाऊ नावेत बसून पुढं. अहो जीवनामध्ये पुढे जाताना फक्त प्रार्थनाच तुम्हाला पुढे नेणार आहे, असं नाही तुम्ही पुढे जाऊ शकणार. आत्मिक जीवनामध्ये जर सक्सेसफुल व्हायचंय, पुढे जायचं ना, तुम्हाला खूप प्रार्थना करावी लागणार. प्रार्थना न करता तुम्ही किती पण येशूच्या संगती चाला. येशू शिष्य येशूच्या संगती चालत होते, त्या दिवशी पण ते येशूच्या बरोबर चालले. तुम्ही चर्चला जाता म्हणजे येशूच्या संगती चालता, तुम्ही बायबल वाचता म्हणजे येशूच्या संगती चालता, तुम्ही आराधना करता म्हणजे येशूच्या संगती चालता. पण लक्षात ठेवा, नुसतं येशूच्या संगती चालून उपयोग नाही हो. येशू प्रार्थनेला गेला, तुम्हाला पण प्रार्थना करायला पाहिजे. आणि मी म्हणतो ज्या मंडळीमध्ये प्रार्थना करणारे योद्धे आहेत ना, त्या मंडळीचा बाल बाका करण्याची ताकद त्या सैतानामध्ये नाहीये. काय सैतान हल्ला करू शकतो? त्याला माहितीये, अरे प्रार्थना म्हणजे संरक्षण आहे. दानियल प्रार्थना करत होता म्हणून सिंहाच्या गुहेत टाकल्यावर जोपर्यंत दानियल, मी तर म्हणतो सैतान त्याविषयी खूप निराश झाला होता. त्यांनी सिंहाच्या गुहेत टाकल्यावर त्या लोकांना म्हणलं असेल काय सिंहाच्या गुहेत टाकता, आता सिंह पण यांना काही करू शकणार नाही. बाबा ऑलरेडी प्रार्थना करून सिंहापेक्षा प्रबळ झालेला आहे, आता सिंहाच्या गुहेत टाकल्यावर हा सिंह पाहून तो सिंह गप्पच बसणार आहे, कारण सैतान गरजणाऱ्या. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ती पण एक गर्जना आहे. तुमची प्रार्थनेची गर्जना त्या ठिकाणामध्ये समोरचा सिंह खाली मुंडी घालून गप्प बसतो. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्या दिवशी राजानं ज्यांनी सिंहाच्या गुहेत दानियेलला टाकलं त्या लोकांना सांगितलं यांना सिंहाच्या गुहेत टाका. यांच्याकडे प्रार्थना नव्हती म्हणून सिंहाच्या गुहेत पडण्याच्या अगोदर, म्हणजे सिंह त्यांना जमिनीवर पडू देणार, त्यानं वर्षभर त्यांना खाऊन त्यांची हाडं सुद्धा जमिनीवरती पडू दिली नाही. का? कारण त्यांच्याकडे प्रार्थना नव्हती. तुमच्याकडे जर प्रार्थना आहात तर तुम्ही प्रोटेक्टेड लोक आहात. प्रार्थना नाही म्हणून वादळ आहे. प्रार्थना करणारा व्यक्ती तुमच्याकडे नाहीये. प्रार्थना करणारे लोक तुमच्या घरामध्ये तुम्ही बना. एकमेकाची वाट पाहू नका, कोण माझ्यासाठी प्रार्थना करणार. तुम्ही प्रार्थना करा तुमच्या परिवारासाठी. तुम्ही तुमच्या परिवारासाठी गुडघे टेका. योब आपल्या परिवारासाठी एकटा गुडघे टेकत होता.
एकटा गुडघे टेकत होता. त्याची पत्नी तिच्या संबंधानं जर ती प्रार्थना करणारी व्यक्ती असती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? प्रार्थना करणारा व्यक्ती कधीच कोणाला दोष देत नसतो. योबाची बायको दोष दिली की नाही? ती काय म्हणली योबाला, देवाला वाईट बोला आणि मरून जा. तिने योबाला दोष दिला. मग जेवढं तुम्ही प्रार्थना कराल ना तेवढं तुमचं जीवन दोषमुक्त राहील. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातले शब्द नेहमी आशावादी शब्द असतात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुळामध्ये प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीशी झगडायला सैतानाला आवडत नाही. तो पिल्ल बघतो बिना प्रार्थनेची. चर्च मध्ये जाऊन उड्या मारणार तो म्हणतो ये भागा 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 शैतान. तू ये तर तू बाहेर. 3 तास तुझं चर्च आहे ना, 9:30 ते 12:30. 12:30 नंतर तू भागा की मैं भागा, मी दाखवतो तुला. तू उड्या मारल्या, गाणं गायले, जुतो से मारा बुटो से मारा, नाही का, सगळं केलं तू, सगळं केलं, सगळ्या ऍक्शन केल्या. आणि ऍक्शन केल्याबरोबर तो घरी जातो आणि घरी गेल्यावर तुम्ही झोपता. मग तुम्ही देवाच्या वचनाची चर्चा करता, सगळं करता आणि दुसऱ्या प्रार्थना विसरून गेला. मग प्रार्थना विसरून गेल्याबरोबर त्यानं वादळ आणायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीने तो वादळ आणतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात, येशू ख्रिस्त प्रार्थना करून खाली आला, त्यानं वादळ पाहिलं, वादळाला त्यानं दमकवलं आणि वादळ शांत झालं. ही प्रार्थनेची ताकद आहे. प्रार्थना करणारा व्यक्ती समोर वादळ असतं, पण प्रार्थना करणाऱ्या व्यक्ती समोर वादळ टिकाव धरू शकत नाही. का? कारण प्रार्थना करणारा व्यक्ती हा एक फार मोठं वादळ आहे. एक फार मोठं वादळ आहे. हे वादळ त्या वादळाला आपोआप शांत करतं, आपोआप शांत होतं. म्हणून लक्षात, वादळ तर येणार, तुमच्या समोर असणार आहे, पण प्रार्थना करत आहात ना तुम्ही, मग घाबरू नका. वादळाला नष्ट करण्याची ताकद तुमच्या प्रार्थनेमध्ये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रार्थना तुम्हाला एक शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवते, एक डिसिप्लिन लाईफ. ज्याला प्रार्थनेची सवय, पाहतो बरोबर त्यावेळेला उठणार आणि प्रार्थना करणार. आलं की नाही डिसिप्लिन लाईफ? ज्याला प्रार्थना करण्याची, त्याला दिवसही समजत नाही, रात्रही समजत नाही, सकाळ झाली का तो सोयीप्रमाणेच भरपूर आंघोळ करून, नाश्ता करून, जेवण करून, सगळं परत एकदा झोपून मग उठून तो प्रार्थना करणार. त्याचं लाईफ डिसिप्लिन कधीच नसतं आणि तो देवापासून कोणतेच आशीर्वाद मिळवू शकत नाही, कोणतेच नाही. प्रिया का दानिएलनी एवढं कठीण असणारं फरमान ऐकून सुद्धा त्यानं प्रार्थना केली. बंदिशाळेमध्ये सुद्धा असणारा पेत्र प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. पौल सिलास ते पण प्रार्थना करणारे व्यक्ती आहे. मग आज प्रार्थनेचं युद्ध कुठे आहे? का वादळ आहे? प्रार्थना करणारे लोक नाही तुमच्याकडे. जर तुमच्याकडे प्रार्थना करणारे भाऊ आणि बहीण आहेत, मला या मुंबईवरून आलेल्या सगळ्या महिला मंडळांना आणि धन्यवाद देऊ वाटतं की तुम्ही तुमच्या शहरासाठी प्रार्थना करणारे लोक आहात, म्हणून तुमच्या शहराचा आतापर्यंत निभाव लागलेला आहे, टिकाव लागलेला आहे. आमच्या सोलापूरला सुद्धा नष्ट करण्यासाठी पुष्कळ वेळा प्रयत्न केला. लोक म्हटले की मी आलो, त्याच लोक म्हटले नाही, हे शहर सगळं रिटायर लोकांचं शहर असणार आहे. मला म्हटले की सगळे लोक सोडून चालले होते सोलापूर, आणि मला त्याच वाटलं अरे कुठे एंट्री केली, कामच नाहीत, सगळ्यात उजनीत पाणी नाही, कारखाने बंद झालेले आहेत, लक्ष्मी विष्णू बंद पडली, जुनी मिल बंद पडली, सगळ्या मिल बंद पडल्या, कुठंच काम नाहीये. पण आपल्याला जुन्या लोकांना माहिती आहे, जे फाउंडर आहेत गोडकेच्या घरामध्ये आपण त्या प्रार्थना चालू केल्या. या प्रार्थनेनं सोलापूर पहिल्यापेक्षा किती भारी झालं. का? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यास देव काम करतो. वादळ येणार आहे, प्रार्थना करा ना. कुटुंबात वादळ येणार आहे, प्रार्थना करणार, प्रार्थना करा. पुष्कळ परिवारामध्ये प्रार्थना करा, सुनबाई नांदायला तयार नाही, तुम्ही प्रार्थना करा, ते आपोआप राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला होणार देव आहे. तुम्ही करा प्रार्थना. कसं देव तिला बदलत नाही? हो बदलणार देव तुला. आम्ही स्वतः आपण या ठिकाणी शुक्राच्या प्रार्थना आता होईल चालू. एक आता या आठवड्यामध्ये स्लॅब ठोकायला चालू होईल, कदाचित एक 15 दिवस महिन्यामध्ये स्लॅब पडून मोकळं होईल, मग आपलं शुक्राच्या प्रार्थना चालू होती. या शुक्राच्या प्रार्थना इथं आपण करतो तो त्या कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये काम घडलेलं आहे. मला आठवतं की ज्या बहिणीनं प्रार्थना करायला सांगितली होती, पती त्या ठिकाणामध्ये, आणि त्यानं ठरवलंय आता येऊन घरामध्ये तिच्या तोंडावरती डिवोर्सचा पेपर मारणार आहे.
आणि तेवढ्यात तिने पाठवलं होतं, बाळकसाहेब प्रार्थना करा, माझा पती निघालाय, आता डिवोर्स देणार आहे. आणि त्याची गाडी जशी जवळ आली तसं हिला वाटलं डिवोर्स डिवोर्स डिवोर्स. पण इथं आम्ही थांबलो मध्यस्थीची प्रार्थना करत, जर डिवोर्स नाही तो आल्यावर घेऊन जाऊ. आणि देवानं गाडीतनं उतरल्या त्याला सांगितलं नाही डिवोर्स नाही द्यायचं, घेऊन जायचं. घेऊन गेला तिला. ही पण घटना फक्त प्रार्थनेच घडून. प्रार्थना करणारे लोक नाही म्हणून अडचणी आहेत. प्रॉब्लेम तो आहे, का वादळ आहे, का हैराणी होत आहे. तुम्ही पुष्कळ वल्ले याला सांगा त्याला सांगा, त्याला मध्यस्थी करा. नाही त्याला मध्यस्थी घ्या. मध्यस्थीच्या तोंडात कशाला पैसे घालता? तो अजून भांडण लावून ठेवणार आहे, तो तुम्हाला कोंडीमध्ये पकडणार आहे. पण जो खरा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो म्हणतो माझ्या नावानं पित्याकडे जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. व्हॉट एव्हर, काय पाहिजे ते मागा. नोकरी पाहिजे, येशू मी थकलोय, खूप प्रयत्न केला, कुठं नोकरी लागायला तयार नाही, आता तुझ्याच हातामध्ये आहे, तूच काहीतरी कर. परवा कोणीतरी मला सांगितलं, गव्हर्नमेंटच्या ऑफसाठी खूप प्रयत्न करते पाळक साहेब, एक ओके टाका ना, एक ओके टाका ना. मी म्हटलं मला कुठं पैसे टाकायचे त्याच्या खात्यावर. टाकून दिलं ओके, लगेच त्यांचा रिस्पॉन्स आला, तुम्ही ओके टाकलं, गव्हर्नमेंटचा कॉल मला आला. सोपं सगळ्यात आहे, प्रार्थना करा ना. एकदम सोपी गोष्ट करा, कॉम्प्लिकेटेड कशाला. किती पैसे घेणार, हा साहेब घेणार आहे का, तो साहेब घेणार आहे का, ते सगळे पैसे खातील आणि तुम्हाला मातीत घालतील. पण जिकडं साहेबांचा साहेब बसलेला, सगळ्यात मोठा बॉस स्वर्गामध्ये बसलेला, म्हणून इलिया अलिशा विचारतो, राजाकडे तुझी शिफारस करू का? त्याला माहितीये राजा माझ्या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही. कुणाला? अलिशाला माहितीये. लक्षात ठेवा, असा मध्यस्थ तुमच्याकडे आहे, असला जबरदस्त प्रार्थना करणारा व्यक्ती तुमच्याकडे, की तो राजाकडे सुद्धा आपलं आणि कैफियत मांडेल आणि तिथं देव तुमच्यासाठी काम करेल. मग प्रार्थना करा. त्यांच्याकडे प्रार्थना करणारा व्यक्ती नव्हता. दुसरी गोष्ट वाचूया, येशू प्रार्थनेला वर निघून गेला. दुसरी गोष्ट, नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागले शिष्यास लावून दिले. दुसरी गोष्ट, येशू शिष्यांना जा म्हणाला. ऐका बरं का, वादळ किंवा हैराण होण्याचं कारण काय? असं लिहिलं की ते हैराण झाले वादळ आल्यामुळे. मग हैराण होण्याचं कारण काय? येशू त्यांना म्हटला जा. ऐका बरं का, बऱ्याच वेळा प्रभू तुम्हाला म्हणतो जा, जाओ पुढं, 2023 मध्ये जा. आला तुम्ही, आम्ही प्रार्थना करू, देवा 22 दिलं, आता 23, 31 तारखेला गंमत आपली, किती आनंद असतो, एक्साइटमेंट असते. 22 गेलं, आता 23 मध्ये आम्हाला आणि सगळं असणार आहे. आणि तो जा 23 मध्ये तुम्ही. आम्ही पण पटकन उडी मारतो, किती सोपं आहे. वर्शिप करत 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 12ला 5 के नसताना आणि वर्शिप सुरुवात करायची, 12:05 पर्यंत वर्शिप करायची. मग अंधार केला, मेणबत्त्या पेटवायच्या, एकाला हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, गेला पुढं. पण शास्त्र काय सांगतं माहिती का? येशू त्यांना म्हटला तुम्ही पुढे जा, आणि ते गेले. का हैराण तुम्ही होता? कधी कधी प्रभू तुम्हाला सांगतो जा, पण जायचं कसं हे तुम्हाला माहित नसतं ना. आता मोशेला सुद्धा प्रभू काय म्हणतो माहिती का? मी तुला फारो पुढे पाठवतो आणि तू जा. त्यास मोशे काय म्हणतो माहिती का? मी तुला नेल्याशिवाय पुढे जाणारच नाही. तुम्ही पुढे जाता, पण जाताना येशूला घेऊन पुढे जात नाही. ही तुमची समस्या आहे. काय हैराण झाला? येशू आहे का पुढे जाताना? मुळामध्ये पुढे जाताना आम्हाला देव आमच्या सोबत असणं गरजेचं आहे. पुढे जाताना मग देव सोबत पाहिजे. रोजच्या दिवसामध्ये देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. कुठेही जाताना तुम्हाला प्रभूची नितांत गरज आहे. इव्हन तुम्हाला डॉक्टरकडे पण जायचं ना, तर तिथं सुद्धा तुम्हाला देवाची गरज आहे. असं चेकिंगला जाऊ नका. मी देवाचे धन्यवाद करतो, रोज माझ्याकडे कमीत कमी 100 लोकांच्या विनंत्या येतात व्हॉट्सअपवर रोज सकाळी. आम्ही रिपोर्ट्स काढायला चाललोय, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल यावे म्हणून तुम्ही प्रेयर करा. काय त्यांचा विश्वास आहे? त्यांना माहिती डॉक्टर फसवेल पण देव फसवू देणार नाही. आम्ही तिथं तुमची बॉडी घेऊन तुम्ही तिथं जाणार, आणि बॉडी घेतल्यावर तो डॉक्टर पण तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघतो, किती घाबरता. नानांनी परवा सांगितलं मला, गुडघा दुखतो म्हणून डॉक्टरला दाखवायला गेलो तर त्यांनी MRI केलं. गुडघा दुखतो म्हणते सगळं स्कॅन. डॉक्टरचं कामच आहे शोधा, म्हणजे तो शोधत राहतो. या माणसाला तसं घरी नाही पाठवायचं.
काहीतरी आजारपण, रोग, व्याधी, विकार देऊन यानं दररोज माझ्याकडे खेटे मारले पाहिजे की मी बरा नाही, मी बरा नाही, बरा नाही. पण जेव्हा तुम्ही येशूला घेऊन पुढे जाताना त्या डॉक्टरच्या तोंडावर सुद्धा देव बोट लावतो. तो म्हणतो माझा माणूस आहे. धार्मिकाच्या तंबूजवळ कोणता व्याधी फिरकत नाही, हे अभिवचन देव तुम्हाला देऊन पाठवतो. हैराण होऊ नका. रोज उठल्यावर देवाला म्हणा, देवा तू माझ्या बरोबर नाही तर मला इथून पुढे नेऊ नकोस. कशाला पुढे जातात तसं? सकाळी उठल्यापासून तुम्ही देव, रात्री झोपताना सुद्धा म्हणायचं देवा झोपतोय पण तू बसायचं माझ्या बाजूला, नाही का? ती लेकर आई वडिलांना मग मी एकटं नाही झोपणार. आणि ते झोपतच नाही, ती लेकर एकटं झोपत नाहीत. आणि बघा ते झोपले तरी आईचा पदर धरून झोपतात. गायब झाली तर, भूत आलं तर मग कसं होईल? आणि ते मला त्रास देईल. आणि बघा तुम्ही, आणि लेकरू डचकून उठतं, बघ गेली का मम्मी तू? आणि त्याला जर त्याचे आई वडील, आई गेलेली दिसली ते जोर जोरात बोंबलायला चालू करतं. आम्ही उठतो, देव नाही बघतो तरी पांघरून घेऊन झोपतो. आमच्या बरोबर देव नाही, कारण आम्हाला, आणि तसंच आम्ही पुढे निघालो. म्हणून 2022 मध्ये पण नव्हता, 23 मध्ये पण नव्हता, चाललोय पुढं. आणि जेवढं तुम्ही पुढे जाल तेवढं संकटामध्ये सापडणार आहे. मग त्या ठिकाणामध्ये तो मोशे म्हणतो मला तुला बरोबर नेल्याशिवाय जायचंच नाही. तू कशाला मला पाठवतो? तू छान आहेस, तू बसणार स्वर्गामध्ये आणि मला म्हणणार जा फारो समोर. आणि फारो कसला डांबरट माणूस आहे मला माहित नाही, त्याच्यातनं कडतून मी पळून आलेलो आहे. तो काय मला सोडेल का तसा? बरं आता तिथं गेल्यावर मोठे मोठे प्रश्न. देव म्हटला काळजी करू नको ना, माझी काठी ना तुझ्या बरोबर. अरे का मोशे त्याला म्हणतो काठ्या तशा फारोच्या मांत्रिकाकडे पण आहे, पण मला काठी नको, मला तू माझ्या बरोबर असला पाहिजे. असंच पुढे जाऊ नका. रोज प्रभूला म्हणा प्रभू मला तू बरोबर नाही तर पुढे जायचं नाही. देवाला घेऊन जा. देव तुमच्या संगती असणं फार गरजेचं आहे. का हैराण झाला? कधी कधी आम्ही आमच्या जवळच्या व्यक्तीला आमच्या जवळ आहे का नाही तपासतो. लक्षात ठेवा, कोणा व्यक्तीला देवा इतकं जवळ करूच नका. कोणालाच नाही. सगळे बदलतात पण देव बदलत नाही. अजून एक